गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवे. सो मी फ्रेश झाली इथं. आता मी स्वयंपाकाची तयारी केलेली. बस सगळ्या भाज्या चिरून झाल्या. सो मी दाखवते तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या. भेंडी आहे, इथं लाल भोपळा आहे, फ्लावरची भाजी आहे. मी 3 भाज्या का करते, कारण भाज्या खराब होऊन जातात, त्याच्यामुळे करून घेते. इथं मी भाजीला फोडणी दिलेली आहे. आधी मी लाल भोपळ्याला फोडणी दिली, सोबत मी पोळ्या करायला पण घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. फोडणी देऊन झाली माझी भाजीला. बाजूला लगेच पोळ्या पण करून घेते मी पटापट. भाजी पण शिजायला ठेवलेली मी. ही भाजी काही 2च मिनटात शिजून जाते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. ही लाल भोपळ्याची भाजी झाली की मी लगेच दुसरी भाजी टाकणार आहे, फ्लावरची. म्हणजे थोड्याच भाज्या होत्या, खूप कमी होत्या. म्हटलं आता 2-3 दिवस घरी नाही आहे, त्यामुळे मी 3 भाज्या करून घेतल्या, म्हणजे आम्हाला डब्याला पण नेता येईल. हो, मी डबा पण नेते सोबत, कारण की आमचं रात्रीचं पण होऊन जाईल. आता तर आम्ही जेवणच करू जाऊ घरून. सोबत माझी ही भाजी झालेली आहे. आता मी फ्लावरच्या भाजीला फोडणी देणार आहे. फ्लावरची भाजीला फोडणी देते मी लगेचच, कारण की कसे कामं पण पटापट होऊन जातील. बाकी मला अजून सगळंच आवरायचं आहे. म्हणजे सगळंच. आता बघालच तुम्ही, खूप स्वयंपाकाचं असतं. इथं शंभू त्याच्या बाबांना उठवायचं काम करत होता. केव्हाच उठवत होता तो, उठा उठा उठा. बोलता तर नाही येत त्याला, पण आवाज देतो तो. सारखं त्यांना डोक्यावर मारत होता, सारखं त्याचं चालू होतं मस्ती. इथे तो लवकरच उठून जातो. मी उठले की लगेच उठतो. बाहेर तो गाडी खेळत होता. त्याच्यानंतर माझं इथं चालू होतं धावपळ. इथं मी बाजूला चहा ठेवते. यांना पण चहा प्यायचा होता. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही आमच्या दोघांची. आम्ही दोघं सेमच आहे. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला होता माझा उरकून. इथं मी पटापट बाकीची कामं आवरून घेतलं, म्हणजे कसं तिकडनं आल्यावर जरा फ्रेश तर वाटेल. बेडवर वगैरे तसंच पसारा वगैरे तर ठेवून नाही जाऊ शकत ना. टेबलवरचा पसारा सगळं काही क्लीनच करून जाणार आहे मी. म्हणजे घाईघाईत का असे ना, पण आवरूनच जाते मी, कारण की मला पण नाही आवडत. आणि तिकडनं आल्यावर एवढं थकून येणार आणि तो पसारा बघून अजून बसू वाटणार नाही. त्यामुळे मी सगळं आवरूनच जाणार आहे. आता आम्ही 2-3 दिवस तरी जाणार आहे. त्याच्यानंतर मी इथे झाडू मारून घेते. शंभूची आंघोळ घालायची, त्याला खाऊ घालायचे. इथे शंभूची चालू ती मस्ती. खेळत होता तो. त्याचं एवढं असतं की तो त्याचं खेळतो. त्याचं एवढं काही टेन्शन नाही आहे. त्याला फक्त पाहिजे कोणी ना कोणी जवळ. नसलं तर मग तो खूप रडतो, मग किरी करतो. इथं मी आवरतच होते. किचन ओटा क्लीन करायचा होता मला. सोबतच घर पण झाडू मारत होती मी. किचनला झाडू मारायचं बाकी होता, तो पण मारून घेते. शंभूचं चालू होती मध्ये गडबड. त्याचं काय असतं, लहान मुलं तसेच असतात. इथं आम्ही निघालो होतो कोल्हापूरला. सगळं आवरून झालं होतं माझं. इथं ओला बुक करत होते, पण ती काही होत नव्हती. फायनली झाली, मग निघालो आम्ही कोल्हापूरला. सो निघालो होतो मग काय. ऑलरेडी खूप उशीर झालेला होता आम्हाला. त्यात रिक्षावाले खूप उशीर आले. पुण्यातलं ट्रॅफिक तर विचारूच नका. तुम्हाला तर माहितीच असेल, जे पुण्यात न बघत असेल ते. फायनली आम्ही पोचलो होतो रेल्वे स्टेशनला. मग काय थोड्या वेळा थांबलो. लगेच ट्रेन आलीच होती आमची. ट्रेनचा वेळ झालेलाच होता ॲक्च्युली. बघू शकता तुम्ही. जातच होतो आम्ही, पोचलोच होतो. 5 मिनटं राहिली होती फक्त. ट्रेन आली होती आमची. हीच ती ट्रेन. आम्ही याच्यात गेलो होतो कोल्हापूरला. जाऊन खूप पस्तावा आला मला. म्हणजे ट्रेन चांगली होती तशी, पण मला खूप बोर झाला ह्याच्यात, कारण की पुढे सातारानंतर खूप प्रॉब्लेम झाला. म्हणजे आंदोलन चालू होतं वाटतं तिथे. त्यामुळे मग ट्रेन काही लवकर निघाली नव्हती. जिथे आम्ही 6 वाजता पोचणार होतो तिथे आम्हाला डायरेक्ट रात्रीचे 12 वाजले होते पोचायला. खूप जास्त उशीर झाला होता. शंभू खूप वैतागला होता. इथं थोडेफार एन्जॉय बी केलं त्याने. थोडा खेळला, मस्ती केली, पण खूप रडायचा तो, कारण की त्याला असं जोरात कोणी बोललं का मग तो सारखा रडायचा.
ते विकायला यायचे ट्रेनमध्ये, काही लोक काही ना काही विकायला यायचे, तर मग रडायचा तो त्यांना बघून. काही माझ्याकडे त्याच्या पप्पांकडे जायचा, खेळायचा, रडायचा. त्याचं खूप त्याने त्रास दिला. इथं रडत होतं, ह्या दादाने घेतलं होतं त्याला, ते गेम खेळत होते, मग त्याने थोडंसं त्याला शांत केलं. बघू शकता इथला निसर्ग किती सुंदर आहे, छान वाटतं तसं ट्रेनमध्ये. पण मला नाही आवडत ट्रेनचा प्रवास. आम्ही रिटर्न येताना आम्ही काही ट्रेनने प्रवास केला नाही, आम्ही शिवशाहीने आलो. आणि रात्रीचे 12 वाजले होते उतरायला. फायनली आम्ही पोचलो होतो कोल्हापूरला, बघू शकता तुम्ही. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.